प्रचाराची रणधुमाळी संपलेली आहे. विधानसभेसाठी उद्या मतदान पार पडतंय. आपल्यासोबत आहेत आत्ता राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण. बाबा, काय सांगाल? उद्या मतदान होत आहे आणि आज मुंबईमध्ये विनोद तावडेंच्या बाबतीत जो प्रकार झाला तो नेमका काय आहे आणि तुम्ही त्याच्याकडे कसं पाहताय? हे पहा, भाजपकडून मोठ्या प्रमाणात मतं विकत घेण्याचा आणि पैसे वाटपाचा प्रकार चाललेला आहे. लोकसभेमध्ये आपण बऱ्याच मतदारसंघामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते पाहिलं आणि यावेळेलाही ते होणार ही अपेक्षित होतं. आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी माझ्या दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघामध्ये देखील एका व्यक्तीला जो भाजपच्या उमेदवाराच्या संबंधित संस्थेचा एक पदाधिकारी आहे त्याच्याकडे पैसे मिळाले आणि याद्या मिळाल्या आणि त्यामुळं त्याला पोलिसांनी त्याच्यावर केस दाखल केलेली आहे. अनेक उदाहरणं आपल्याला मिळत आहेत की पैशाचं वाटप झालेलं आहे. आता भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक जिंकायची असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करणं आणि सत्तेचा दुरुपयोग करणं यापेक्षा इतर काही हातात त्यांच्या राहिलेलं नाही. विनोद तावड्यांचं प्रकरण त्यातलंच हे प्रकरण आहे. पण त्यापेक्षा एक गंभीर बाब आहे की जो हितेंद्र ठाकूर यांनी जी खुलासा केलेला आहे की विनोद तावडेंच्या बद्दलची माहिती किंवा त्याबद्दलची टिप ही एका भाजपच्या वरिष्ठ नेत्याने त्यांना दिली. अर्थात हे त्यांचं वक्तव्य आहे, त्यामुळं खरं खोटं सत्याची तेच सांगतील त्यामध्ये. पण हे जर खरं असेल तर याचा अर्थ भाजपमधील अंतर्गत संघर्ष चाललेला आहे, त्याचं एक द्योतक आहे. निवडणूक जिंकली तर मग विनोद तावडे मुख्यमंत्री पदाच्या रेसूत बाहेर व्हावेत आणि निवडणूकमध्ये पराभव झाला तर मग त्याचं खापर विनोद तावडे यांच्यावर फोडता यावं, हा त्यांचा स्पष्ट उद्देश आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळं मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेसमोर एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्याची उद्या वेळ आहे. जर पैशाच्या जोरावर निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने लागू शकला तर मग हा लोकशाहीमधल्या निवडणूक प्रक्रियेचा अंत आहे असं म्हणावं लागेल. मग कुठलाही धनदांडगा माणूस कुठलीही निवडणूक पैशाच्या ताकदीवर विकत घेईल आणि काही भाईबोली आपल्या ताकदीवर देखील दुसऱ्या कोणाला प्रचार करू देणार नाहीत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला या भाजपच्या या अपप्रवृत्तीला सडेतोड तोंड देण्याची संधी आहे की महाराष्ट्राची जनता कधीही आपला स्वाभिमान विकणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला पवित्र संविधान दिलेलं आहे त्याचं शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही रक्षण करू, हा संदेश देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उद्या तो संदेश भारतीय जनता पक्षाचा धुव्वा उडवून, जसा लोकसभेमध्ये धुव्वा उडवला तशा प्रकारचा निर्णायक पराजय करून तो संदेश देता येईल. नागपूरमध्ये अनिल देशमुखांच्यावर हल्ला झाला. त्या हल्ल्यानंतर तो हल्ला भाजपच्या लोकांनी केला आहे असं सांगितलं जातं आहे. त्याचबरोबर भाजपचे लोक म्हणतात की हा अनिल देशमुखांचा स्टंट आहे. कसं पाहता याचं? आता असं कोणी जीवघेणा हल्ला कोणी स्टंट म्हणून किंवा मतं पडावी म्हणून करत नाही. पोलीस आता त्यामध्ये इन्क्वायरी करतील. पण हा भ्याड हल्ला आहे, त्याचा निषेध केला पाहिजे आणि जे कोणी दोषी असतील त्याला ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. अन्यथा त्याचा निवडणुकीवर अनिष्ट परिणाम होईल. दहशतीचं वातावरण असल्यामुळे लोक बाहेर पडणार नाहीत आणि त्यामुळं मला वाटतं सगळ्याच महाराष्ट्राच्या नागरिकांना लोकशाही या प्रवृत्तीपासून लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे, ती करतील असं मला खात्री आहे. बाबा, पंकजा मुंडेने असा दावा केला की गुजरात आणि देशातून 90,000 लोकांना महाराष्ट्रातल्या 90,000 बूथवर आणलेला आहे असा दावा केला. तर याबद्दल मला काही माहिती नाही. त्यांचा दावा असेल तर ती गंभीर बाब आहे आणि गुजरातमधून आले असतील ते भारतीय जनता पक्षानेच आणले असतील. आमचं तिथं काही फार मोठं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. पण हा सगळा निवडणुकीतला गैरप्रकार निवडणूक आयोग निमूटपणे डोळे झाकून झोपेचं सोंग घेऊन शांतपणे इथं हे सगळं राजरोसपणे चाललेलं आहे. हे दुर्दैवी आहे. लोकशाहीकरता अत्यंत घातक आहे. महाराष्ट्राचा निकाल काय असेल? महाराष्ट्रामध्ये महायुती आघाडी जिंकणार. जसे लोकसभेमध्ये आमचा ट्रिमेंडस प्रचंड मोठा विजय झाला होता. 48 पैकी 31 जागा आम्हाला मिळाल्या, 17 जागा विरोधकांना मिळाल्या.
त्याच प्रमाणामध्ये आतासुद्धा निकाल लागेल अशी माझी खात्री आहे. म्हणजे जवळजवळ 60-65% जागा आम्हाला मिळायला काही हरकत नाही. धन्यवाद बाबा. महाराष्ट्रात महाविकास आघाडी जिंकेल आणि विनोद तावडेंच्या बाबत झालेला जो प्रकार आहे तो भाजपमधील अंतर्गत राजकारणाचं घोतक असल्याचं या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. कॅमेरामॅन गणेश मोरेसह दिनकर तोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.